प्रहार जनशक्ती पक्षाचे गणेश निंबाळकर यांची दिनांक 15 रोजी शुक्रवारी वडनेर भैरव येथे सभा पार पडली। यावेळी वडनेर भैरव परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यावेळी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जो कायम उपलब्ध असेल असा आमदार आपण निवडत असतो। गेली 40 वर्षांपासून प्रस्थापितांकडे या चांदवड देवळा मतदारसंघाची धुरा हाती होती। मात्र 40 वर्षात आजही मतदारसंघातील सर्व प्रश्न प्रलंबित आहेत। रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला नाही। आजही टँकरद्वारे पाणी काही गावांना दिलं जातं। शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला जातो, त्याची कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कशी लूट केली जाते। आरोग्य रुग्णालयाचा प्रश्न मोठा आहे, हे तुम्हाला माहीतच आहे। तुमचे जे काही रस्त्याचे, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, आरोग्याचा प्रश्न असतील ते सर्व सोडवण्याची जबाबदारी माझी आहे। त्यासाठी मला साथ द्या। येत्या 20 तारखेला 4 नंबरचे बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा, असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार गणेश निंबाळकर यांनी केले। जय धन्यवाद। हॅलो 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 माइक चेक। आपण सगळ्यांनी खाली बसून सहकार्य केलं तर बोलायला जर अंदाज येईल। बसा बसा बसा। त्यावेळेस साक्रीला होते आणि इकडे आपल्या गुणधर्मानं धाकले आबा म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले आपल्या गुणकर्तृत्वानं राज्याच्या सीमा वाढवत होते। वय लहान होतं। बंगलोरला शहाजीराजांनी सांगावा धाडला आणि मातोश्री जिजामाता धाकल्या आबांना म्हणजे छत्रपती शिवाजीराजांना घेऊन बंगलोरला निघाल्या। बंगलोरला गेल्या, तिथे काही दिवस राहिल्या। एक दिवस मातोश्रींच्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि त्यांचे धाकले बंधू संभाजीराजे हे दोघंही एका इमारतीच्या आडून चोरून काहीतरी बघतायत। मातोश्रींचं लक्ष गेलं आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी शिवाजीराजे भोसलेंना मार दिला आणि छत्रपती संभाजीराजे भोसले आबासाहेबांकडे म्हणजे शहाजीराजे भोसलेंकडे गेले। त्यानंतर शहाजीराजे भोसलेंनी सांगावा टाकला आणि मातोश्रींना तिकडे त्यांच्या कक्षात बोलवलं। गेल्या दोघा उभयता पती पत्नीमध्ये संवाद चालू आहे आणि संवाद चालता लेकराला का मारलं वगैरे हा विषय चाललाय आणि त्यावेळेस मातोश्रींनी दोन्ही मुलांची वाटणी करून घेतली। थोरले माझ्याकडे असतील आणि धाकले तुमच्याकडे असतील। विषय संस्काराचा आहे। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही नर्तकी शाळेकडे गेले नाही। ती नर्तकी शाळा होती आणि हे डोकून नर्तकी काय नाचतायत हे बघत होतं। आणि पुढच्या काळामध्ये अफजल खानानं त्या धाकल्या संभाजींना म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसलेंचे बंधू यांना दगाफटक्यानं मागच्या बाजूने बॉम्बगोळ्यानं सोबत असताना ठार केलं आणि पुढे चालून त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या भावाचा सूड अफजल खानाला ठार करून घेतला। आता कोणीतरी मला सांगत होतं इथे की काल परवा नशेमध्ये असताना तरुणांचा अपघात होतो आणि त्या तरुणांच्या अपघातामध्ये ते दोघं मृत्यू पावतात। मला सांगायचं एवढं आहे की संस्कार तुम्हाला गाफील ठेवतात की हुशार करतात। जर तुम्हाला व्यसनाचे संस्कार असले तर तुम्ही गाफील राहाल आणि जर व्यसनाचे संस्कार नसतील, हुशारीचे संस्कार असेल तर तुम्ही चतुर ठराल। त्या छत्रपती संभाजीराजे भोसलेंना शहाजीराजांनी सांगितलं असतं की हे संस्कार व्यसनाचे आहेत, हे तुला गाफील करतील। असे कोणीतरी अफजल खान मागून तुझ्यावरती गोळा टाकतील, तुझा बॉम्ब टाकतील आणि तुझा त्या ठिकाणी अंत होईल। आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना मातोश्रींचे संस्कार लाभले। त्या मातोश्रींनी प्रत्येक क्षणाला जपून पाऊल टाकण्यासाठी हे राज्य व्हावे हे दुसरींची इच्छा या मूल मंत्रानं संस्कार दिला। हे प्रजेचं राज्य, हे रयतेचं राज्य, रयतेचा सांभाळ करत करत राजे पाऊल टाकत मजल दर मजल करत हे स्वराज्य उभं केलं। अख्खा अफजल खान समोरून चालून आला
तो त्यांचा केस देखील वाकडं करू शकला नाही. रयतेच्या मधल्या असलेल्या गुणधर्मांनी आपल्या सभोवताली संरक्षित केलेल्या व्यक्तिमत्वांनी अफजल खान उभा फाडला. यासाठी ओळखण्याचे संस्कार त्या मातोश्रींनी त्यांना दिले होते. तोच संस्कार ही निवडणूक म्हणजे माता आहे. हिच्या प्रक्रियेतनं त्या ठिकाणी तुम्ही अपत्य जन्माला घालणार आहे. त्याचं नाव आहे विधानसभा. आणि त्या विधानसभेमध्ये जे कॅरेक्टर जाणार आहे ते तुमचं असलं पाहिजे. ते जर त्या दारूच्या मटणाच्या संस्कारातून गेलं तर ते तिथे गाफील राहील आणि तुमच्यावर गोळा पडेल. हे लक्षात ठेवा. या विधानसभेच्या निवडणुका नेमक्या आहेत तरी काय? उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ मजुरी. उत्तम शेती रसातळाला गेली, कनिष्ठ पर्यंत राहिली नाही. ऐकलं असतं स्वर्गीय शरद जोशी साहेबांचं, अतिउत्तम शेती राहिली असती आणि तुमच्या पोराचं लग्नाचं वय 35 झालं नसतं. ऐकायचं नाही, असुरक्षित व्हायचं. कारण असंघटित आहात तुम्ही, त्यामुळे असुरक्षित आहात. तुम्ही म्हणाल याचं राजकारण आहे, याला मतदान करायचं मागायचं आहे म्हणून तो या ठिकाणी तुम्हाला हे धडे देतोय. नाही, मी ज्या माणसांच्या आधारे इथं उभं राहिलो ना, ती माणसं गाफील नाहीये. त्यांनी मला त्या ठिकाणी पूर्णपणे परीक्षण करून स्वीकारलंय आणि माझ्यावर त्यांचा वचक आहे. त्या सगळ्या वडनेर भैरवकरच्या त्या तरुणांचा माझ्यावरती वचक आहे. मी एक पाऊल सुद्धा चुकीचं टाकत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, असुरक्षित काय, असंघटित असल्यामुळं आज आपण असंघटित झालोय. ते असुरक्षित होण्यासाठी नाही, सुरक्षित होण्यासाठी जर तुम्ही आम्हाला संधी दिली तर आम्ही त्या पटलावरती मांडू शकतो. टिकले साहेबांनी सांगितलेला जीएसटीचा प्रश्न, आम्ही एंड युजर नाही, टॅक्स पेमेंट मध्ये एंड युजर टॅक्स पेमेंट करतो. आम्ही एंड युजर नाहीये, आम्ही तुमच्यासाठी युजर्स ठरलेलो आहोत आणि युजर्स ठरता ठरता लुझर्स सुद्धा आम्ही ठरलोय, हरतो आहोत. आम्ही दाखवून देऊ त्या विधानसभेला, हा जो टॅक्स तुम्ही आमच्या असलेल्या शेती मातीतून काढताय, त्याला बजेट नाव देताय आणि त्या बजेट मधून तुम्ही आमच्यासाठी स्थान देत नाही. आम्ही पहिल्याच अधिवेशनात जर संधी मिळाली तर हाहाकार माजून देऊ. आमचे पैसे किती आहेत त्या बजेटमध्ये त्यांना ठणकावून सांगू. आम्ही आमच्या ट्रॅक्टरचं चाक मातीवरती फिरतात त्यावेळेस तुमच्या जीएसटीचा पैसा वसूल होतो. तो कसा वेगळं सांगण्याची गरज नाही. आमच्या मातीमध्ये आम्ही हे खत नाही टाकत, पैसे टाकतो, धन टाकतो आणि त्यातनं ते जे उपजलेलं असतं, ते जे निपजलेलं असतं, त्यानं तुमचं पोट भरतं. ते पोट सुद्धा भरायचं आणि आमच्या खिशाला कात्री सुद्धा लावायची. हे पाकिटमारीचा सरकार आहे. या पाकिटमारीच्या सरकाराला आपल्याला ठणकावून सांगता आलं पाहिजे, नाही आता बस झाली पाकिटमारी, तुमचे पोटही भरायचे आणि आमचे पाकिटही मारायचे. हे आता आम्ही चालू देणार नाही. हे सांगण्यासाठी, हा निरोप फाडण्यासाठी माझ्याकडे जबाबदारी द्या. तुमचा निरोप मध्ये लिकेज होऊ देणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. निवडणुका आल्यानंतर मी त्या ठिकाणी आम्ही सांगितलं की ह्या मुद्द्यावरती निवडणुका व्हायला पाहिजे. कितीतरी मुद्दे सांगितले आम्ही. कोणीतरी म्हणतं व्यापाऱ्याचा मुद्दा मांडा, कोणीतरी म्हणतं आदिवासी बांधवांचा मुद्दा मांडा, कोणीतरी म्हणतं शेतकऱ्याचा मुद्दा मांडा. अरे तुमचे मुद्दे आहेत तरी कुठे त्यांच्यामध्ये? मांडून आणि त्याच ठिकाणी तुमच्या मांडणीमध्ये भांडून वाटेकरी करून टाकलं. तुम्हाला समजलं सुद्धा नाही. तुमचा एकोपा त्या ठिकाणी बाधित केला यांनी. तो अबाधित करायचा असेल तर निवडणुका समजावून घ्या. आम्ही मुद्द्यावरती बोलायला लागलो. आम्ही सुरुवातीपासून शिक्षणावरती बोलायचो, आम्ही त्या ठिकाणी असलेल्या बेरोजगारीवरती बोलायचो, आम्ही आदिवासी बांधवांच्या मुद्द्यावर बोलायचं. तर काय बोलायचं? काय आहे त्यांचं आयुष्य? खितपत पडलेत ते, एवढ्या घरामध्ये कशी राहतात ती, त्यांच्यावर बोलायचं. तर नेमकं बोलायचं काय? काय देऊ शकणार आहे मी त्यांना? कुठं देणार? कसं देणार? मागे पडलाय, मूळ आदिवासी आहे तो, आपल्या आधीचा आहे. जर सगळंच सांगायला गेलं तर सगळ्यांना राग येईल. तो मूळ आदिवासी आहे, त्याला परक करून टाकलंय आणि त्याच्यावर बोलायला लावताय मला. काय देणार काय मी त्यांना? नॉन पेसा आणि पेसा, पेसा मधला तो आदिवासी, नॉन पेसा मधला तो आदिवासी नाही. त्याला त्या स्कीम्स द्यायच्या आणि याला काय करायचं? यासाठी भांडायचं नाही. आणि ते भांडायचं नाही, फक्त म्हणायचं आदिवासींच्या संदर्भात बोला. बोलून काय होणार नाही, काहीतरी करावं लागेल, पावलं टाकावी लागतील. त्यासाठीची पावलं सभेत नाही पडली पाहिजे, विधानसभेत आणि संसदेत पडली पाहिजे, तर काहीतरी बदल होईल. या मुद्द्यावरती पहिला मुद्दा मी तेच बोलेन, काय आहे त्यांच्या शिक्षणातला आमूलाग्र बदल करायला नको. आज देखील त्या आदिवासी माता, आज देखील कुपोषित बाळका जन्माला घालते, याच्याशी शिक्षणाचा प्रश्न निगडित आहे, लक्षात घ्या. त्या प्रश्नात त्यांना बाहेर काढावं लागेल. सामंजस्यानं मुख्य प्रवाहात येण्यासाठी काय करावं लागेल? बच्चू भाऊ बोलले एकदा, त्यांच्यासाठीचं मंडळ स्वायत्त, स्वतंत्र आणि बजेट मधला निधी त्यांचा काढून ठेवला.
तरच खऱ्या अर्थाने त्यांचा विकास होईल. नाहीतर तरतूद करायची. मागे धनगर बांधवांच्या प्रश्नावरती बोलताना त्यांनी सांगितलं का हो अध्यक्ष महोदय, तुम्ही मागच्या कालखंडामध्ये 1000 कोटी रुपयाची तरतूद केली म्हणे धनगर बांधवावर. खडकू तरी खर्च केला का? तरतूद आणि खर्च याच्यातला फरक कळतो. मी माझ्या मुलाला 10 एकर जमीन देणार आहे, उतार्यावर नाव नाही तरतूद, आणि देणारे ही घोषणा, हे समजून घ्या. तुम्हाला नर नाही समजलं तर तरतुदी आणि घोषणा मधलं अंतर नाही कळलं आणि चाललंय मतदान करायला. मतदान करताना ह्या गोष्टींचा विचार करण्यासाठी म्हणून तुमच्याकडे एक नवा पर्याय उभा आहे. या राजकारणाच्या माध्यमातून नेमकं काय साध्य करायचं? मी ज्यावेळेस वडनेर भैरवात काही शेतकऱ्यांच्या मदत करण्यासाठी म्हणून पुढे आलो, मी ज्या शेतकऱ्यांची मदत करायला निघालो, पहिली ती गोष्ट मला आठवते. 5-6 तरुण आले म्हणे आमचे द्राक्षाचे पैसे अडकलेत. वडनेर भैरवची लोक आपल्याकडे येत आहेत. मला तर थोडा धक्काच बसला. त्या ठिकाणी या गावचे भाचे ओझरचे होते, तेही आले होते. म्हटलं तुमचे पैसे अडकलेत आणि मी काय करू शकतो बुवा तुमच्या पैशासाठी? तुम्ही तर वडनेर भैरवची. कारण माझ्या डोळ्यावरती पडदा, वडनेर भैरव म्हणजे डेंजर, वडनेर भैरव म्हणजे बोलायला नको. पण ज्या वेळेस त्या तरुणांची काही मदत करू शकलो आणि त्या तरुणांनी वडनेर भैरव मध्ये आणलं, ममत्वाचा गाभारा, संस्काराचा निवारा म्हणजे वडनेर आहे हे मला कळालं. 12 बलुतेदारांनी नटलेले हे गाव, प्रत्येक रूढी परंपरा हे गाव अतिशय योग्य पद्धतीनं आणि अतिशय सुरक्षित वातावरणात त्या असलेल्या परंपरा जोपासतंय. आणि ह्या गावाला येऊन मी काय मांडताना मग खऱ्या अर्थाने त्या सात्विकतेनं, त्या सकारात्मकतेनं आम्हाला मुद्द्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचं बळ हवं आहे. अनेक अफवा आहे, अनेक जण एक सुज्ञ नागरिकाच्या आडून त्या ठिकाणी काहीतरी करू पाहत आहेत. मला तुम्हाला त्या ठिकाणी आव्हान करायचं आहे. जर तुम्हाला आमची भूमिका पटली असेल, मला माहिती इतका वेळ बसणं सोपं नाहीये, तुम्ही बसून आहात. जर तुम्हाला खरोखर भूमिका पटली असेल तर तुम्ही हात उंचावून आमच्या भूमिकेला पटली असेल तरच. उभे आहे म्हणजे हातही वर जाईना. आम्ही उभे आहे म्हणून तुम्ही उभे आहे का? नीट थोडे 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 कोण गोळ्या मारून पावर का? हात खाली गेले, गोळी लागली. जय जवान, जय जवान, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, फुले शाहू आंबेडकरांचा, फुले शाहू आंबेडकरांचा वंदे वंदे भारत माता की. धन्यवाद. आम्ही या परत एकदा सांगतो, या भैरवनाथाच्या कृपा आशीर्वादानं आम्हाला एक चांगली मित्रमंडळी मिळाली. या भैरवनाथाच्या नगरीनं त्या दिवशी नारळ फोडताना जो आशीर्वाद दिला तो गावखेड्यात पोहोचला. त्या दिवसापासून आम्हाला कुणी जमिनीला पाय लागू दिलं नाही. पण आम्ही हवेत नाही आहोत. आम्ही फक्त एवढंच सांगतो आहोत की ही विधानसभेची निवडणूक हे आपलं अंतिम उद्दिष्ट नाहीये. या विधानसभेच्या निवडणुकीच्या पल्याड खऱ्या अर्थानं आपल्याला भूमिका बजवायची आहे. आपण एवढा वेळ थांबलात, मी परत एकदा आपणा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अनेकांना त्या ठिकाणी हात उंचावून दाखवायचं आम्ही होतो. निश्चितच तुमच्या सगळ्या सामान्यांच्या ह्या बळावरच आम्ही ही हिंमत बांधलेली आहे. ही हिंमत जर मोठी झाली तर ही हिंमत आपली किंमत काय आहे या विधानसभेला दाखवेल. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय प्रधान. मंजुळा मंगल कार्यालय येथे जेवणाची सुविधा केलेली आहे. ऐका उद्याची 16 तारीख सायंकाळी 5:30 वाजता नामदार बच्चूभाऊ कडू यांची आणि छत्रपती संभाजीराजे भोसले यांची जाहीर सभा वडाळी येथे, देवळा येथे आणि दुगाव येथे अनुक्रमाने होणार आहे. तरी आपण सर्वजण येणार असाल तर उभ्या उभ्या हात वरती करून सांगा बा येणार आहे. मला काय दिसना बा? दिसले. आपण सगळेजण या विश्वासासह आपला निरोप घेताना वडनेर भैरवकरांनी मंजुळा या मंगल कार्यालयामध्ये आपल्या सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. आपण त्या व्यवस्थेचा शिस्तीने लाभ घेतला तर सगळेच जण आपण जेवण करून शांततेने घरी जाऊ. सगळ्यांनी मोटरसायकली व्यवस्थित चालवा, हाच या ठिकाणचा आपला मूलमंत्र आहे. व्यवस्थित घरी जा, व्यवस्थित पोहोचा. धन्यवाद. खेळून बघा ना, हा यक्का होतो की नाही तुम्हाला दिसेल. आणि ज्यावेळेस या प्रश्नांची ती सरबत्ती या सोशल मीडियावरून आमच्याकडनं होते तर काही तरुण म्हणतात आम्हाला तुमचंच काम करू राहिलो पण लपून करू राहिलो. म्हटले आवडतं मला ते कधी कधी. तू लपून राहिल्यामुळे आम्ही लपूनच राहा बसलो आणि आपण बसायचं लपून छपून आणि त्यांनी जायचं रोज छापून.
मला त्या प्रश्न त्या तरुणाला विचारायचा आहे. नको देऊ मला मतदान, पण काय अस्तित्व आहे तुझा? तुला जर तुझ्या स्वकर्तृत्वाने साधा मतदानाचा अधिकार तुला राबवता येत नाही, तू काय मला मतदान करशील? आणि असली मतं नको पडे मला. षंडत्वाचं लक्षण असलेली ती मतं घेऊन काय करायचं ते राजकारण? अरे तुम्हाला साधं तुमचं स्वतःचं अस्तित्व राखता येणार नसेल तर तुमच्या अपेक्षा सगळ्या फोल आहेत. तुम्ही काय राष्ट्राच्या कल्याणाच्या गोष्टी करता? तुम्हाला व्यसनाच्या वाटेवर घेऊन जाणारे चालतात. तुमच्या घरामध्ये 18-20 दारिद्र्य निर्माण होईल हे संस्कार तुम्हाला लावणाऱ्या त्या राजकारण्यांच्या मागे जायचं चालतं आणि तुम्ही घाबरताय. अरे मनगट नाहीत का तुम्हाला? तुम्ही नाहीत का? हिंदू म्हणवताय ना तुम्ही स्वतःला? इतरांचा दुस्वास करताय ना? आधी तुझीच क्षमता तपास, धर्माच्या आधी तुझा कर्म तपास, मग तुझा धर्म मोठा होईल. अन्यथा तू असलेलं शंडपण मिरवण्यात आणि लपून छपून राहण्यात तुला नको करायचं. ज्याला करायचं त्याला कर, पण उघड कर, घाबरू नको. हे षंडत्वाचं लक्षण आहे. तुम्हाला अजून मतच करायचं करत नाही, राजकारण काय करणार आहे तुम्हाला? कुणासाठी करताय? मला जर तुम्हाला व्याकुळ नाही झालं त्या आमदारकीसाठी, लढा उभारलाय, लढा टिकवायचा आहे, आमदारकी उडत गेली तिकडा. अरे तुम्हाला एवढ्या मोठ्या नगराला साधे तुमचे द्राक्षाचे व्यापारी पैसे बुडवून जातात कुठे? या प्रश्न विचारता येत नाही तुम्हाला? काय भूतलावरून निघून गेले काय? पाकिस्तानात गेले काय? आणि गेले असतील तर तुमचं आंतरराष्ट्रीय त्याचे मंत्रालय आहे ते तुमच्यासाठी काम करू शकत नसेल तर इथला सदस्य शंड आहे आणि त्यामुळे तुमचं ते काम होत नाही. विचारलं पाहिजे ठणकावून त्या खासदाराला, हे खासदारा, आमच्या दुसऱ्या राज्यात तो पैसे बुडून गेलेला व्यापारी, त्याला काहीतरी दंड कर. दंड केल्याशिवाय ही व्यवस्था सुधारणार नाही. तुम्ही म्हणाल तू का बोलतोय? अरे एकट्याकडे 50-55 कोटी रुपयाच्या तक्रारी आले. माझ्यासारख्या एका साध्या घरात राहणाऱ्या पोराकडे जर 50-55 कोटी रुपयाच्या तक्रारी येत असतील, मी ज्यांना माहित नाही त्या शेतकऱ्यांची काय अवस्था होत असेल. त्या प्रश्नासाठी आमदारकी कामात आली पाहिजे. हजारो कोटी रुपयाचे निधी आणून आणि त्या निधीमधून तुमचं कल्याण जर झालं असेल तर सांगा मला, मी त्या ठिकाणी या आमदारांना रस्ता करावा आणि पुढच्या आमदारांना पुन्हा त्याची तरतूद करावी. इतके त्या ठिकाणी काम बोगस होत आहे. आपण निमुटपणे त्याकडे बघतोय. अरे ज्या धर्मरक्षक म्हणून ज्या अहिल्या मातेने काम केले ना, तुम्ही बघितलंय कधी त्या कामाची रचना कशी? आज सुद्धा जेसीबीला लवकर हालत नाही इतकं मजबूत काम करणारा स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना या भूतलावर अहिल्या मातेने दिलाय आपल्याला. त्या अहिल्या मातेच्या उत्तर महाराष्ट्राची राजधानी म्हणून चांदोडचा गौरव आहे, तिथं हे घडतंय. याचं मला सगळ्यात जास्त शल्य वाटतंय. आणि म्हणतायत लपून काम करतोय. का लपून राहतो? आयुष्य असं निघून चाललं, आयुष्यभर लपून राहणार आहेस का? कुणाला घाबरतोय? कुणाला घाबरतो? कुणाला आहे तू? स्वतःला घाबरा, ऐरवी दुसऱ्या कोणाला. स्वतःला का घाबरायचं? चूक नाही करणार मी, उभा आहे. आणि स्वतःला जो घाबरतो ना तोच खऱ्या अर्थानं राष्ट्राच्या निर्मितीसाठी काम करू शकतो. आम्ही स्वतःला घाबरतो, इतर ऐरवी कोणाला घाबरत नाही. स्वतःला घाबरतो आणि आमच्या असलेल्या डोळ्यात आणि वाणीत त्यामुळे धार आहे. आम्ही चूक नाही करत, आम्ही चूक करणार नाही, चूकच करत नाही तर आमच्या हातून गुन्हाच काढणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. या सगळ्या प्रवासामध्ये मी खर्चांचा 1 रुपयाही घेतला नाहीये आणि कुणाला 1 रुपयाचं प्रलोभन सुद्धा दिलं नाहीये. हे जे काय चाललंय हे माझ्या सवंगड्यांचं देणं आहे. त्यांनी विचारांनी खूप कळा सोसल्या आहेत. एकालाही राजकारणाचा परिस्पर्श नाही, डावपेच माहित नाही. त्या सगळ्या तरुणांच्या जीवावरती हा प्रवास उभा राहिलाय. तो ऐऱ्या गैऱ्यांचा नाही, आम्ही सुद्धा म्हणू शकतो ही देवाची करणी आहे. म्हणून हे सगळं चाललंय ते समजून सांगण्यासाठी. ह्यांनी विचारलं ना काय प्रश्न होता शेवटचा तो, का बा तुम्ही तो अपक्ष असलेल्या आमदारासारखं चांदोडच्या आमदाराला पाडायला निघालात का? आम्ही दर याच्यात सांगतो शेतकऱ्याची ती भूमिका. शेतकऱ्यानं काय करावं? त्याला गायी घ्यायच्या राहतात. काकासाहेबांनी सांगितलं तुम्ही गायीची कथा नाही सांगितली तर मी परत माईक हातात घेईल आणि तुमच्या हातात देईल. काकासाहेब भालेराव एखाद्या तरुणाला लाजवेल एवढा उत्साह ते आमच्या सोबत त्या ठिकाणी प्रचारात दाखवतोय. धन्यवाद. भाऊसाहेब मामा ढिकले आणि नंदूभाऊ मोहितेंचं मी वर्णन केलं. त्या माणसांच्या सारख्या माणसांच्या मनात विश्वास निर्माण करू शकलोय म्हणून हे उदाहरण द्यावं लागतंय सगळ्या लोकांना. मग तुम्ही म्हणाल ते उदाहरण, एका शेतकऱ्यानं 3 गायी घेतल्या. गायी विकताना समोरच्यानं असं सांगितलं गायी सुंदर सुलक्षणी कपिली गायीच्या सगळ्या खुणा तिच्यात आहे. त्या असलेल्या कपिल धारा तुमच्या घराला
श्रीमंती देतील, गोकुळ नांदल म्हणे तुमच्या घरात. यानं लगेच पैसे दिले, गायी खरेदी केल्या. गायी खरेदी करताना त्याचा दृष्टिकोन त्यानं सांगितलेल्या गुणाच्या आधारे होता. एक काळी गाय होती, एक तांबडी गाय होती आणि एक शेवरी गाय होती. काळी आणि तांबडी चांगल्या अंगावर होत्या, शेवरी थोडी बारीक होती. जेव्हा काळी गाय जनली आणि तिचं वासरू सोडलं, गाय पाणवली, वासरू आखडलं आणि दुधाला बसला. सांगितलेलं होतं गाय उत्तम आहे, शांत आहे, दुधाला भरपूर आहे, पाय उचलीत नाही. मग यानं बादली ठेवली, 2-4 धारा काढल्या, गायीनं लगेच पाय चाळला. याला वाटलं पहिलं रू आहे, गुदगुल्या झाल्या असतील म्हणून चाळला असेल पाय. त्यानं परत प्रयत्न केला. परत असं 2-4 वेळा झाल्यावर 250-300 मिली दूध झालं होतं. ते दूध त्या गायीनं लात मारली तशी दूध कुडून बादली कुडून हा गडी वैतागला. यानं परत प्रयत्न केला. असं 2-4 वेळा झाल्यावर त्यानं काय केलं असेल बरं? बाला इकडे घाल त्या गाईला बाला. मग बहाला घातला. त्यानं दूध सरासरा दूध काढलं, दूध बादली भरली, किटलीत भरली, किटली डेअरीला घेऊन विकून आला. दुसरी गाय झाली, तांबडी गाय झाली. तांबडी हिच्या बरोबरीने तिलाही ढेप भेटत होती. तांबडी जास्त अंगावर आली होती. मग तांबडी गाय सणल्यानंतर त्यानं तांबड्या गाई खाली दुधाला गायनं अर्धी बादली झाली. गायनं चाळसूळ नाही केलं. तो म्हणला खरंच गड्या ही गाय थोडी, पण ही खरी कपिली गाय. वाह वाह म्हटला. गायनं जी लात मारली, दूध कुडून बादली कुडून अर्धी बादली दूध इकडे तिकडे गेलं. अरे बापरे. मग त्यानं काय केलं असं? डायरेक्ट बहाला इतका करकचून घातला बहाला का गायनं पुन्हा चाळसूळ नाही केला, तर सरसर दूध काढलं आणि दूध उचलून किटली डेअरीला. दिवसा मागून दिवस गेले, नेमकी शेवरी गाय झाली. आता या 2 गायीनं पराक्रम करेल होता. त्यानं शेवऱ्या गायची काय टेस्ट घेतली, त्यानं डायरेक्ट तिला बहाला घातला, सरसर दूध काढलं. दिवसा मागून दिवस जात होते, दूध डेअरीला जात होतं. मध्ये एक व्यवहाराचं काम आलं आणि पाहुणा जवळचा होता. कारभारणीला फोन आला, म्हणले आम्ही येऊ राहिलो. तर दूध डेअरीला गेलो होतो, ते येऊ राहिलो म्हणल्यावर, ते येणार म्हणल्यावर व्यवहाराचा विषय. कारभारणी तापड राहते व्यवहाराला, लेकरा बाळाची हे त्यांच्या डोळ्यात राहतं म्हणून त्या तापड राहत्या, चौकस राहत्या, काटकसरी राहत्या. तिनं काय केलं, तिनं लगेच पेंट्या पाहुणे येऊ राहिले, आपल्याला पाहुण्याला खीरच करायची, उत्तम खीर झाली पाहिजे म्हणले. पण दूध तर पप्पा सगळे डेअरीला घेऊन गेले. घरी एकही पात्र फुल भरून नाही ठेवेल म्हणे. तर म्हणला पात्र सोडा, फुल भरून ठेवेल, एकही फुल पात्र भरून नाही ठेवेल म्हणे. काही समजलं का? सगळं डेअरीलाच घालून येतो आपण. काय नाही, सगळं मुंबईला ते मोठे मासकांडायचे लोक ना, त्यांना प्यायला दूध. आम्ही जेव्हा किसान क्रांतीचं आंदोलन केलं ना, 7 दिवस तिकडे जायचं बंद झालं. ब्रिज कॅन्डीला 1000 रुपये लिटरने दूध विकलं होतं. किती? 1000 रुपये लिटरने ब्रिज कॅन्डीला दूध विकलं होतं. आपली किंमत आपल्याला नाहीये, जगाला लई किंमत आहे, आपल्याला नाहीये. त्यांच्याकडे लई पैसे. अमिताभ बच्चन म्हटलं ते केबीसी मध्ये 6 लोक पुढे आले ना, तर हा महाराष्ट्र कर्जमुक्त होईल. एवढं संपत्तीचं संचयन या लोकांनी करून ठेवलं. त्याच्यामध्ये झेडपी सदस्यापासून तर पंतप्रधान सगळे सारखेच आहे. मध्ये मग हे सगळे ठेके गुत्ते कंपन्या सगळेच आले. बाजूला राहिले फक्त मजूर, शेतकरी, शेवटच्या ते छोट्या छोट्या जाती, या सगळ्या बाजूला राहिल्या. आणि त्यांना काय सांगितलं, तुम्ही त्या ठिकाणी टाळ घ्यायचा, मृदंग घ्यायचा, आम्ही तिकडं एकादशीला भाऊ, पण तुम्ही टाळा मृदंग इकडं वाजवायचा असं. मग सगळं दूध डेअरीला जायला होतं. मग पेंट्या म्हणला पप्पा गेले डेअरीला दूध घेऊन. मग आता पण मम्मी मी दूध काढून आणतो म्हणले. म्हणले काच? म्हणे आपल्या गाईचं काढून पाहतो. आता तिला काय म्हणायचं, आत्यानं बादली उचलली, गेला तो. गेला नेमका शेवऱ्या गाई बसला. सरासरा दूध काढलं. दुपारच्याला बिन वासरू सोडल्याची नुसतं पाणी मारल्या गाय पाणवली. दुपारच्याला पाणवली, दुपारच्याला दूध दिलं. दुपारच्याला दूध घेऊन तो सगळं घरात गेला. खीर झाली, उत्तम दर्जाची खीर होती. खरदडक राहते तुमच्या कशी राहते? खरदडक नाही तर मग पळी कुडून तांदूळ कुडं असं नाही ना. का मनुका लागतो एखाद्याच पाहुण्याच्या वाटेला येतो. नाही, वडनेरला तसे मनुके भरपूर असतात. शेवटी द्राक्ष भंडारी आहे. आणि मग ज्यावेळेस ते खीर सगळी खाल्ली बिल्ली, पाहुणे चांगले उत्तम पद्धतीनं चाटून पुसून जोगले, बाजू पडू दिले नाही. हे ठणकावून सांगा. आम्ही नेहमी सांगतो, आमच्यासाठी मोदी अथवा गांधी हे दोघंही महत्वाचे नाही. पीक, पाणी आणि शेती माती हे प्रश्न महत्वाचे आहेत. माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये लोककल्याणासाठी मंत्रिपद दिले, तरीही बच्चू कडू खोके गँग मध्ये सामील होऊन गुवाहाटीला काय गेले? अरे तुला दिलेर खानाच्या गोटात गेलेले छत्रपती संभाजीराजे भोसले कळाले, तरच तुला कळेल का गुवाहाटीला घेऊन गेल्यावर
या असलेल्या दिव्यांग बांधवांचं दिव्यांग मंत्रालय कसं आणावं लागतं, 2 आमदारांच्या भरोशावर त्या ठिकाणी डाव टाकला आणि त्या गोरगरिबांचं दिव्यांगांचं मंत्रालय आणलं. त्याच्यासाठी तुम्हाला आधी ज्याला डोळे नाही ना त्याची दृष्टी बनावं लागेल, ज्याला हात नाही ना त्याची शक्ती बनावं लागेल, ज्याला पाय नाही त्याचा आधार बनावा लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं कळायची नाही म्हणा गिधाडांनो. विजयापर्यंत न जाता 2014 प्रेमाने पुन्हा एकदा चांदवड तालुक्याचा उमेदवार पाडण्यासाठी नागरिकांनी मतदान का करावे. आता इथं वडनेर भैरवात येऊन आल्याशिवाय यांना काय कळायचं नाही की हा विजय आहे की पराजय आहे. का हो, या प्रश्नांची सरबत्ती करणारा तो एक सुज्ञ नागरिक कोण आहे, तो व्यासपीठावर आल्याशिवाय मलाही मनापासून उत्तर द्याल, कारण तो एकच आहे. त्याने म्हटलं का अनेक सुज्ञ नागरिक, मला एकाही सामान्य नागरिकांना हा प्रश्न विचारला नाही. राजकीय प्रक्रियेत ज्याच्यावर थोडे राजकारणाचे संस्कार झालेले त्याच माणसांनी मला हे प्रश्न विचारले. त्यांचे प्रश्न विचारण्याची पद्धत सोशल मीडियावर तोंडावर एकाने विचारला नाही. तो जो सुज्ञ नागरिक आहे त्याला म्हणावं सगळ्या प्रश्नांची उत्तर आमच्याकडे आहे. एकदा सुज्ञ नागरिकानं सुज्ञ अवस्थेत सुधीत असताना आमच्या समोर यावं तर आम्हाला ते प्रश्न देता येते, उत्तर देता येते. मग या प्रश्नांची सरबत्ती करत असताना मग मी तुमच्यासारख्यांचा आधार शोधतो. का हो, हे आमचं असं प्रश्न विचार, तुम्हाला काय वाटतं. ते लोक जे मला ओळखतात ते म्हणतात अजिबात शक्य नाही. तुम्हाला सुद्धा जो मला ओळखत असेल नसेल ओळखत, तुम्ही अजिबातच शक्य नाही हे तुम्ही तुमच्या असलेल्या माझ्या नात्यावर खात्रीपूर्वक सांगत चला. एक अनाई आपण चूक करू शकत नाही, करणार नाही. तो आमचा आत्मविश्वास तुमच्या समोर आहे, त्याच्या भरोशावर सांगतो. ही लढाई गोरगरिबाची आहे, ही लढाई दिव्यांग बांधवाची आहे. बच्चू हो, त्या विधानसभेमध्ये बोलताना तुम्ही जर बघितलं असेल का, त्या सुताराचा आमदार नाही, मग त्या सुताराचा आमदार नाही त्याचे प्रश्न मांडायचे नाही का. त्या लोहाराचा आमदार नाही, त्या चांभाराचा आमदार नाही, त्या कुंभाराचा आमदार नाही. अहो ते 12 बलुतेदार त्यांनी स्वराज्य घडवलंय. त्याच्यासाठी तुम्हाला पन्हाळगडावर बलिदान दिलेला तो न्हावी समजावून घ्यावा लागेल, तर तुम्हाला बलिदान देणारे स्वराज्य कळेल हे समजून घ्यावं लागेल. 12 बलुतेदार सोबत आहेत आता सुद्धा या प्रहारच्या पूर्ण टीम मध्ये आणि चांदोड प्रहारच्या टीम मध्ये, देवळा प्रहारच्या टीम मध्ये आमच्या सोबत 12 बलुतेदार आहे. ज्यानं अख्खा देवळा तालुक्यात किल्ला लढवला ना तो आमचा हरसिंग, तो राजपूत समाजाचा आहे. पण कधी त्याला वाटलं नाही मी राजपूत समाजाचा आहे. तो म्हणतो कर्म शेती धर्म शेती, आमचा धर्म शेती आहे आणि म्हणून त्या धर्म शेतीच्या आधारे आम्ही सगळे एक आहोत. आणि त्या एक असलेल्या प्रश्नामध्ये जेव्हा बच्चू भाऊ म्हणतात ना, हे जे ज्या जातींची संख्या होऊ शकत नाही, ज्यांचं मोठं पाठबळ तयार होऊ शकत नाही, त्यांचं विधानसभेतून असलेला हक्क अबाधित करण्यासाठी, ते हिसकावून आणण्यासाठी सर्व समावेशक नेतृत्व तयार झाली पाहिजे. आणि मग म्हणता येईल खऱ्या अर्थानं जिधर बम उधर नाही हम, जिधर कम उधर हम. ज्यांना काही नाही त्यांच्यासाठी आपल्याला असलेली ही व्यवस्था त्या ठिकाणी द्यायची आहे. ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे ही जी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी चालवली जाते, तिचं अतिशय सुंदर पृथक्करण जर कोण केलं असेल तर बच्चू भाऊने केलं. काय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, ज्याचं नाव उतार्यावर आहे त्याला मृत्यू पश्चात अथवा अपघातात ती रक्कम देण्याची ती तरतूद आहे त्या संदर्भात. मग बच्चू भाऊने त्या ठिकाणी अमरावतीला ज्यावेळेस दादा भुसे साहेब कृषी मंत्री होते त्यावेळेस त्याचं पृथक्करण करताना म्हटलं, जर बाप शेतकरी आहे तर मळ्यात जाणारा पोरग काय व्यापारी असेल का, तो शेतकरीच असणार आहे. त्याला त्या ठिकाणी तरतूद, मग त्या सगळ्या तरतुदीत सुधारणा झाली. पोरालाही मिळायला लागली, सोनालाही मिळायला लागली, पैशालाही नाहीये. पण एखादा कारभाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर 13व्या दिवसापर्यंत पाहुणे रावळे राहत्या, त्याच्यानंतर खरी वास्तविकता समजून येते. जर तरुण कारभारी गेला तर ते 2 लाख रुपये सुद्धा त्याच्यासाठी गाईड म्हणून काम करू शकतात. म्हणून बच्चू भाऊ कळकळीने तो प्रश्न मांडतात. अलीकडे त्यांनी प्रश्न मांडला, शेतकऱ्याचं रक्ताचं नातं असलेल्याला तुम्ही देणार, पण जो शेतात काम करायला आलाय तो कुठला आहे काय हे नाही बघता, तो शेतात काम करायला आलाय त्याला जर सर्पदंश आला तर त्याला सुद्धा पैसे दिले पाहिजे. यावरती त्यावेळेचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार असं म्हणतात, हे सगळं लाईव्ह बरं का, मी काय आठपाट नगर होतं तिथे एक राजा राहत होता आणि तो वडी घेऊन गेला, ती वडी बुडली, मग त्याच्या बायकोने इकडे पूजा केली आणि मग ती उठली, असं काही नाही बरं का. हे आत्ता घडलेल्या गोष्टी आहेत. आणि त्यामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार साहेबांना हा प्रश्न टाकला त्यावेळेस ते काय म्हणाले, बच्चू भाऊ शेतकऱ्याला शेतमजुराला
आता सर्पाचं मित्र व्हावं लागेल तर या घटनांमधून खऱ्या अर्थानं सुधारणा होईल. बच्चू भाऊ म्हटले वाह, असला मंत्री जर असला ना सगळ्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी विकास झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त सुधीर भाऊ एक काम करावं लागेल, मी स्वतः सर्प मित्र आहे, सर्प धरून आणतो, 2 बाचके करून आणतो, 1 बाचकं तुमच्या गाडीत ठेवा, त्याच्याशी मैत्री करा, 1 बाचकं घरी वहिनीला द्या, आपल्या पुतण्यालाही सांगा मैत्री करा, त्याला सांग शाळेत घेऊन जा, त्याला सांग माहेरला निघाली का माहेरला घेऊन जा. ती मैत्री झाल्याशिवाय आपल्याला शेतकऱ्याला शेतमजुराला सांगता येणार नाही की याच्याशी मैत्री कर म्हणून. त्यांना सर्पाचा स्वभाव माहित नाही. दूध जरी पाजलं तरी वचकलं तरी ते फाना मारत, हा त्याचा गुणधर्म आहे. ह्या गुणधर्मात त्यांना ही वस्तू समजून सांगितली आणि सुधीर मुनगंटीवार गप गुमान खाली बसले. या पद्धतीचं बारीक पृथक्करण करण्याची क्षमता त्या नेत्यामध्ये आहे. म्हणून 700 किलोमीटर वरती आम्ही ते त्यांचं अणुकरण करण्याचा इथं प्रयत्न करतो. ते हिमालयासारखे आहेत, आम्ही टेकडी सारखे सुद्धा नाहीये. आमचं पाऊल त्यांच्या बरोबरीने टाकायला गेलं तर बरोबरीचं पडत नाही. ज्या वेळेस कांदा निर्यात बंदीचा आम्ही विषय हाती घेतला का हो, द्राक्षाच्या आयातीवर फरक नव्हता झाला का? जी आयात म्हणजे बांगलादेशची आपल्याकडची द्राक्ष तिकडे आयात करत होते, फरक नाही झाला का त्याचा? द्राक्षावर फरक झाला. हे ठणकावून अभ्यासून आम्ही पहिल्यांदा मांडलं वाकीच्या सभेत आणि मग आम्हाला खरे मित्र भेटले. ढिकले सर म्हटले तुम्ही हे कुठून? म्हटलं आपण बिनावा पुराव्याचं बोलत नाही. युट्यूबला स्वतः बांगलादेशच्या अध्यक्षांचा त्या ठिकाणी असलेल्या युनोच्या बैठकीतला व्हिडिओ बघा, त्याच्याशिवाय त्यांची तगमग कळायची नाही आणि त्यांचं धोरण कळायचं नाही. त्यांनी काय केलं? कांदे परवडणं झाले ना, कांदे परवडणं झाले, मग दुसरीकडून आणायचे, तेवढी किंमत तुमच्या आयात करामधून वसूल केली आणि कांदे दुसरीकडून आणले. भारता इतके स्वस्त कांदे आशिया खंडात दुसरा कोणताही देश कोणाला देऊ शकत नाही. म्हणून भारताची इज्जत आहे. येथे दिल्लीची समिती जी आम्ही दैवतला बोलवली होती त्याच्या प्रमुखानं सांगितलं. का सांगितलं? एक शेतकरी तळमळून बोलला, हे उठले, हात वारे केले. एकनाथ झुराळे त्यांचं नाव, आमच्या गावचे ज्येष्ठ शेतकरी आहे. ते म्हणले हे सगळे ढोंगाय, हे खोटारडे. आणि वैतागून निघून गेल्यानंतर ते फुट्टी नावाचे केंद्रीय कृषी मंत्रालयाचे कमिशनर होते, ते आम्हाला म्हटले हे नेमकं ये इनको क्या हुआ? मतलब ये ऐसा बोल रहे आप सब लोग ड्रामा करते हो, कुछ काम के नहीं हो. मग ते म्हटलं ऐसा नहीं है, ऐसा नहीं है, लेकिन जो भी चीज है याच्यासाठी श्रोत्यांचा मूड असेपर्यंतच वक्त्यानं बोलावं आणि सभा कोणती आहे हिचं गांभीर्य सूत्रसंचालकानं ठेवावं. आणि ज्या वेळेस त्यांनी तो त्या केंद्रीय कृषी मंत्रालयाचे कमिशनर फुट्टी, त्यांनी त्या ठिकाणी तो विषय छेडला आणि त्यांनी एक मला त्या ठिकाणी सांगितलं, गणेश जी ऐसी बात नहीं है, जब कभी एशिया में इस देश के रिस्पेक्ट की बात होती है तो इस रिस्पेक्ट की मूल वजह, इस ढांचा जो है वो है प्याज. इस प्याज की लेन देन की वजह से पूरा एशिया इस देश की तरफ रिस्पेक्ट की ओर नजर से देखता है. त्याचं म्हणणं असं होतं, फक्त कांद्यामुळे, या ते कांद्याच्या व्यापारामुळे आशिया खंडात आपल्याला सगळ्यात जास्त इज्जत आहे. स्वस्तात कांदा देणारा, गुणवत्तावान कांदा देणारा प्रदेश म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. पण त्या धोरणावर कोणी बोलायचं नाही, त्याच्यावर विचारायचं नाही. त्या मुद्द्यावर आम्ही बोलतोय आणि आमच्यावर हे असले करताय. आमच्या या सगळ्या प्रवासामध्ये ज्या वेळेस आरोग्याचा विषय निघतो, त्या आरोग्याच्या विषयामध्ये आम्ही चांदोडचा एक रुग्णालयाचा विषय मांडला. डॉक्टर 6-6 दिवस पुढच्या सहाय्या करून टाकतात आणि येत नाही हप्ताभर. 1.5 लाख पेमेंट आहे त्यांना. त्या मुद्द्यावरती रान उठवलं आम्ही. यश नाही आला मला त्या पाहिजे तसं, पण यश का नाही आलं? सगळे संरक्षक जर आमदार त्यांच्या पाठीशी असतील तर एकटा गण्या किती दिवस लढू शकतो, हाही एक विषय आहे. सगळी व्यवस्था त्यांच्या पाठीशी आहे. ते एका कवीनं म्हटले ना, ही व्यवस्था ज्यांना राखायला लावली त्यांची रखेल झाली, तिच्यावर रोज अत्याचार ते करतायत आणि ते अत्याचार आपल्यावर होत आहे. हे समजावून घेतलं तर तुम्हाला हे राजकारण समजेल. काय हो वडनेरच्या ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती. एवढं मोठं गाव, या गावामध्ये जेव्हा वेगवेगळ्या वस्तीवरती मला तरुणीतलं घेऊन जात आहेत, अहो साधी पाणंद रस्त्याची निर्मिती नाही केली. मला विचारता ना तुम्ही एकटा जाऊन काय करणार आहे? अरे तुमच्या डझनावर होते, अख्ख्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत तुमची. तुम्ही फक्त बहाला सोडा, आम्ही तुमच्यासाठी कधीही दूध द्यायला तयार आहोत. तुम्ही त्या पहिल्या 2 गायीच्या भरोश्यावर आम्हाला बहाला काय घालू नका. बरं दुसरी गोष्ट,
आम्ही कधीही ढेपीचं पातीलं पाहून घमीलं पाहून दूध दिलं नाही बरं का. तुम्ही एवढ्या ढेपी दिल्या एवढ्या अंगावर नुसती थाप मारली तर फुर करते. जवळ येऊ द्या तुम्हाला नीट पाहिलं का ते जवळ कवा येतं माहितीये का. त्यांची लई गणमन झाली निवडणुकीच्या वेळ थोडे जवळ येतात तुमच्या. त्या गाई फक्त निवडायच्या वेळ जवळ येत्या नाही तर जवळ येते नाही. आम्ही तुम्ही आम्हाला बरडाव सोडा खुरट्या गावतावर राहू पण तुमचं दूध तुम्हाला देऊ. तुम्ही गेले मग दुपारी तिपारी लई लेट पाणी पाजलं तरी दुधाचं ऍव्हरेज काय कमी होऊ द्यायचं नाही. आणि तुम्ही घरी नसला तुमची लेकरं जरी आली ना तरी आम्ही लात मारणार नाही हा शब्द तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्या प्रवासामध्ये मी परत एकदा मी सांगितलं ना मी भाग्यवान आहे. मला माझी पत्नी एकदा टोलनाक्यावरून वाद झाले आणि आम्ही त्या टोलनाक्यावर सुनावताना आपल्याला एकदा मला कोणीतरी म्हणली हा दारू पिऊन त्या व्यापाऱ्याच्या संग डोकं लावित होता. अरे त्या बावळ्याला म्हणा इनबिल्ट नशा आहे. इनबिल्ट बाहेरून नशा घ्यायची गरज नाही. आपल्याला बाहेरून कार्ड टाकायचीच गरज नाही. इनबिल्ट ऑलरेडी आपण नशेत आहे. कुठल्या माझ्या शेतकऱ्याला शेतमजुराला गरीब माणसाला हात लावायचा नाही त्याचं शोषण करायचं नाही आपण त्या नशेत आहे. त्यामुळं त्यानं काय आपल्यावर अशी टीका करायचं कारण नाही. ज्यावेळेस टोल नाक्याचं झालं ना तर वाजले किती मूड मध्ये आहे ना पण तुम्ही नाही तर मग काय उगाच मी मारायचो पाणी तुम्ही मारायचं लाता. मग ज्यावेळेस त्या टोल नाक्याचा प्रश्न आम्ही हाताळला आम्ही त्या ठिकाणी काय सांगितलं एकाही शेतकऱ्याचे पिकअप तुमच्या असलेल्या फास्टॅग लावून इथनं जाणार नाही. फास्टॅग लावायसाठी मला त्या मंत्र्यासोबत बसावं लागेल. फास्टॅग लावतो ना आमचे रोज किती टोलच्या आधी किती पैसे आम्ही कापितो या निर्यात बंदी सारखे तुला हिशोबाला बसल्यावर कळलं. आम्ही तुझं किती देणं लागतो तू आमचं किती देणं लागतो देणंही लागतो. आपण मायनस मध्ये करतो ना बिझनेस आपण. मग त्यावेळेस तो कोण भाव सार यांचा मला रात्री फोन आला. रात्री 12-12:30 दरम्यान. आता आल्यावर आपल्याला फोन उचलायची सवय जांभळ्या जुंभळ्या देत उचलला मग. घराची रचना आपली अशी आहे मध्ये घर आहे वरती भिंती आहे. ते पहिले नाही का ते सागाच्या त्या कायच्या दोन्ही बाजूनं आणि त्या कायच्या वर काय तिकडे चुलत्याच्या घराला ऐकू जातं आणि इकडे चुलत्याच्या घराला ऐकू जातं. त्याच्यामुळे हळूहळू बोलावं लागत. मग तो तिकडून म्हणायचा तुम्ही टोल नाक्यावर गेले होते का आमच्या. हो साहेब. नाही मग तुम्ही काय बोलले भाव सार. हा म्हणलो साहेब. नाही म्हणे तुम्ही मला ओळखला का कोण आहे. म्हणलं नाही बुवा मी अजित दादाचा माणूस आहे. डायरेक्ट बोलला तुम्ही. मी त्यांना एवढंच म्हणलं फक्त मला वाटलं तुम्ही साहेब गेले फोन करून माव साहेब इतके भनकले तुला दाखवतोच असंच करतो तसंच करतो. आता एवढं म्हणलं मग आपण काय कमी काय. पण मग तिडं बोलायचं नाही ना. मग फोन कानाला लावला मागच्या बाजूनं पडवीचा दरवाजा खोलला रस्त्यावर आलो. म्हणलं साहेब बोला. ओरडोड रस्त्यावरच बोलत होतो. म्हणलं काय म्हणता साहेब. तुला दाखवतो. म्हणलं तू कुठं आहे सांग. म्हणलं मी जर खरोखर बोलायला लागलो ना तो पुढं पंचपक्वान्न असले आणि वाटीत एकदम भारी रसमलाई असली आणि मी जर एक इकडून हसडली ना तू 7 दिवस जेवायचं नाही वाकऱ्याखाडीत बसशील. मग ते काय म्हणले माहितीये का म्हणे मी बच्चू भाऊलाच सांगतो म्हणे. म्हणलं मी माझी ओळख सांगू का. म्हणजे तुम्ही सांगितलं ना तुमची ओळख तुम्ही कोण आहे म्हणले तर मी सांगू माझी कोण ओळख आहे. मी गणेश रमेश निंबाळकर आहे आणि मला दुसरी कोणाची ओळख सांगायची गरज नाही आहे. ही अहंकाराची भाषा नाही आहे. आम्ही सांगितलं ना आमचा स्वतःवर विश्वास आहे चुकणार नाही. त्या चुकण्याच्या पद्धतीमुळे आम्ही त्यांना म्हणू शकलो. ते म्हणले मला बच्चू भाऊलाच सांगतो म्हणे माझी त्यांची चांगली ओळख आहे. म्हणलं तुम्ही लगेच फोन लावून सांगा. तुम्ही लगेच सांगा म्हणले असं लगेच सांगतो. हा पण ते काय सांगणार मी आधी सांगू का. म्हणले काय सांगणार ते असं म्हणते तू का झक मारायला नाही लागतो बाबा. आणि आमची भूमिका सुद्धा गोरगरिबाचं शोषण न होऊ देण्याची ती बच्चू भाऊंची भूमिका तुला त्या ठिकाणी छेदल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेस माझी पत्नी त्या ठिकाणी बाहेर आली मला म्हणली तुम्हाला असं नाही वाटत का तुम्ही जरा लिमिटपेक्षा जास्त डोकं ठड करून घेऊन राहिले. मग मी म्हणलं नाही असं काही नाही आहे.
पण 99% माझा त्या दिवशी माझ्यावर विश्वास होता. 1% म्हटलं जर का हिचं खरं ठरलं हा मग आपले सगळे डबडे. मग आता ह्या निवडणुकीच्या दरम्यानच्या काळात व्हिडिओज माझ्या मंडळीने बघितले, माझ्या पत्नीने बघितलं. तिला त्या दिवशी खरंच ती सौभाग्यवती असल्याचं जाणवलं. त्याच्या आधी रावकळच होत. तिला म्हटलं, बघितलं ना मी तुला म्हटलं होतं ना, ही डोकुठड नाहीये, ही सगळी डोके जोडण्याची उठाण आहे, तुला नाही समजायचं. मित्रांनो, या प्रवासामध्ये मी ही सगळी माणसं जमा करू शकलो हे फक्त कर्म कर्तव्याचे आधार आहे. आम्ही कुणाशी बोलताना त्या ठिकाणी प्रलोभनाचं बोललो नाही, कुणालाही त्या ठिकाणी असलेल्या आमिषाचं देणं दिलं नाही. आम्ही त्या ठिकाणी फक्त एकाच गोष्टीवर बोललो, फॅक्टवर बोललो. वास्तविकता काय, वास्तविकता आत्ता या ठिकाणची गरज काय. या ठिकाणी आम्ही सुद्धा आज जर राशन कार्ड साठीच लढाई लढतोय, आम्ही जर आधार कार्डचीच लढाई लढतोय, आम्ही अजूनही त्या केवायसी साठीच त्या ठिकाणी आमचं नेतृत्व वापरत असेल तर नेदरलँड फॉरेन खंडाला 1000 रुपये किलोनं मागच्या काळात कांदा विकून गेला. आपण 1000 रुपये किलोची भाषा करणार कधी, त्या रिसर्चवर त्या विधानसभेला आणणार कधी, हे अमेंडमेंट आपण मांडणार कधी आणि या मांडण्या होणार कधी. मी म्हणत नाही असं की मी लगेच गेल्यानंतर या सगळ्या व्यवस्था सुधारील, पण मांडायला सुरुवात तर करील ना, संधी तर द्या, मी सुरुवात करील. उद्या कोणीतरी त्या ठिकाणी त्याचा असलेला भागीदार होईल, त्याच्या हातून तो प्रवास कुठंतरी एका एंड पॉइंट वरती येईल. त्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी सुरुवात शरद जोशी साहेबांनी करून दिली, मग ती खंडित झाली. त्याआधी महात्मा फुले साहेबांनी मांडली ती आसूड शेतकऱ्याचा. या पद्धतीनं जर कुणाला वाटत असेल ना तर पूज्य बाबासाहेबांनी तो आसूड सुधरावा म्हणून तुमच्या हातात शस्त्र दिलं. ते शस्त्र तुम्ही दुधारी आहे ओळखण्यात अयशस्वी झाला म्हणून ते तुमच्यावर चालतं. ते शस्त्र तुमच्या बोटातलं हे मतदानाचा अधिकार, हे शस्त्र नीट वापरलं तर कळेल. तुम्ही जर म्हणाला या जातीय व्यवस्थेकडे जाती व्यवस्था म्हणून नका बघू, तुम्हाला ती त्या ठिकाणी शास्त्र शुद्ध संत तुकाराम महाराजांची गाथा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या लेखणीत दिसते. महात्मा फुलेंची लेखणी पूज्य बाबासाहेबांच्या त्या शास्त्रात घटनेच्या रूपानं पुढे दिसते. घटनेच्या रूपानं ही दिली SC ST सुधारण्याची संधी दिली, पण झालं गणित वेगळं. आपण त्याला जातीवादाचं रूप दिलं म्हणून या ठिकाणी या सगळ्या प्रक्रियेला छेद मिळतोय. त्या सगळ्या प्रक्रियेला एकदा स्वराज्य छत्रपतींनी दिलंय. सुराज्य करण्यासाठी बच्चूभाऊंचं नेतृत्व, छत्रपती संभाजीराजे भोसले, वामनरावजी चटप, त्या ठिकाणी असलेले अप्पासाहेब थोडगे यांच्या नेतृत्वात आलेलं आहे परिवर्तन महाशक्ती या नावानं. तर त्याला तुमची शक्तीची गरज आहे, ती तुम्ही द्याल असा विश्वास या ठिकाणी वाटतो. जाता जाता एकच सांगतो, आम्हाला एकदा अशी फिलिंग आली का झालं बुवा आपण आमदार, समजा झाला गाणे आमदार, समजा ना थोड्या वेळ तुम्ही समजायला तयार नाही तेव्हा बाकी आपल्या आपल्यातला आहे, आपल्या आपल्यातला आहे. मला इथला प्रशांत नावाचा जो मित्र आहे, इथं प्रशांत आहे चव्हाण, त्याने एकदा म्हटलं होतं आमच्या वडनेरचा स्वभाव असा नाहीये, पण आमचं शोकेस जरा गडबड झाल्यामुळं आमच्या गोडाऊनला खूप चांगलं मटेरियल आहे, ते दिसलं गेलं पाहिजे. ते बोलला होता तो, त्याची भाषा वेगळी होती, मी वेगळं शब्दांकन करतो. आमचे इथले तरुण खूप उत्साही आहेत, शक्तिस्वर्धक आहे, त्यांना एक चांगला रस्ता मिळाला पाहिजे. आमचं असं नगर आहे, हे नगर उत्तर महाराष्ट्रात वेगळं आहे आणि त्याची ती भावना जाणली. मला ज्यावेळेस एक दिवस मी असं फिलिंग झालं की बुवा मी आमदार झाल्याचं फिलिंग झालं, बुवा झालो मी आमदार. जसं आता तुम्ही थोड्या वेळ फिलिंग करताय ना तुम्ही फिलिंग, मी आमदार आहे असं समजा. मी हवेत नाहीये, तुम्ही केल्याशिवाय मी होणार नाही, पण मी झालो समजा आमदार. तर बुवा त्या ज्या असलेल्या तरुणाची भावना आहे, त्या तरुणाची भावना कुठं होती, विचारांकडे होती. तो काय म्हणत होता, आपले या मातीचे विचार खूप सुंदर आहे. आणि ज्यावेळेस इतर राज्य आणि आपल्या राज्याची तुलना करतो आणि ज्यावेळेस आपण या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये प्रवासाला जातो, त्यावेळेस त्या कमानीवरती काय लिहिलेलं असतं, काय लिहिलेलं का असतं, देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत है असं लिहिलेलं असतं. देवभूमी उत्तरांचल में आपका स्वागत आहे. अरे ज्या मातीनं अवघे विश्वची माझे घर आता विश्वात्मके देवे हा संदेश युनिव्हर्सल कॉन्सेप्ट मांडली, एकात्मिक त्या ठिकाणी. लोकमान्य 24 न्यूज साठी सोमनाथ जाधव, चांदवड.